जैन फ्रेंड्स, मी सागर देशमुख. आत्ताच जो आपल्या 2021 राज्यसेवेचा निकाल लागला त्या रिझल्टनुसार माझा 22व्या रँकवरती मी उत्तीर्ण झालेलो आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क याच्या पेपर अनालिसिसचा व्हिडिओ सिरीज आपण बनवणार आहोत. त्याच्यातला आज आपला हा पहिला व्हिडिओ असणार, ज्याच्यामध्ये आपण 2022चा जो कंबाईनचा पेपर होता त्याच्यातले काही प्रश्न डिस्कस करणार आहोत. डिस्कशन करतानाचे दोन प्रमुख मुद्दे आहेत की प्रश्नांचं अनालिसिस कसं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण असे प्रश्न घेतलेत की जे आपल्या सोर्समध्ये नाही आहेत किंवा आपले कन्फ्युजन झालेले आहेत, तर तिथं लॉजिक कसं डेव्हलप केलं पाहिजे आपण. म्हणजे मुळात आपला हा व्हिडिओ असणार आहे लॉजिक डेव्हलपमेंटसाठी. आपल्या सर्वांना माहिती असेल की खूप जण 40 ते 50च्या रेंजमध्ये अडकत आहेत. ओके, कारण जर तुमचं पाठांतर असेल, तुमचे सोर्स खूप आहेत, तर त्याच्या जीवावरती आपण 40 ते 50च्या मध्ये जाऊ शकतो. बट आपला जो कट ऑफ आहे तो 60+ पण जातोय. तर आपल्याला 60+ कसे घ्यायचे, त्यासाठी पेपर अनालिसिस आणि लॉजिक बिल्डिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचीच एक झलक आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर लेट स्टार्ट फॉर अ मिशन 60+. ओके, तर मित्रांनो बघा, इथे संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि क पूर्वपरीक्षा पेपर अनालिसिस आणि लॉजिक बिल्डिंग टार्गेट 60+ आहे आपल्याकडे. तर मी याच्यामध्ये कंबाईनचा जो 2022चा पेपर होता त्याच्यातले काही प्रश्न, जवळपास जे 40 प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत, त्याच्यावरती आपण अनालिसिस करणार आहोत. ओके, तर 1 बाय 1 प्रश्न आपण बघत जाऊया. त्या प्रश्नाला आपण काय लॉजिक तिथं अप्लाय केलं पाहिजे हे आपण बघत जाऊया. ओके, हा 2022चा पेपर मधला हा एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6, सेट ए मी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. जर तुमच्या समोर पेपर असेल तर खूप जास्त बरं होईल. तुम्हाला इथेही दिसतील, ते तुमच्या समोर दिसेल. तुम्हाला काही लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पेपरवरती पण लिहून घेऊ शकता. तर प्रश्न बघा, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा, असा प्रश्न आहे. हा करंट अपडेटचा प्रश्न आहे. ओके, तर पहिलं स्टेटमेंट आहे 2013 मध्ये प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले. दुसरं स्टेटमेंट आहे ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय गायिका आहेत. त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने सन्मानित करण्यात आले. तर आता याच्यामध्ये महाराष्ट्र भूषण आपल्याला ते माहितच असतं, आपल्या सोर्समध्ये ते असणारच आहे करंट अपडेटच्या. पण समजा की माझं वाचण्यात नाही आलं किंवा मी विसरलो असेल तर काय क्ल्यू घ्यायचा. आपला मुख्य उद्देश या व्हिडिओचा तोच आहे. जर माझ्या वाचण्यात आला नसेल तर मी कसा क्ल्यू घेणार आहे. तर इथे बघा, लता मंगेशकर आणि आशा भोसले हे दोन ऑप्शन आहेत. मला सिमिलॅरिटी दिसते, बहिणी आहेत, एकमेकांसमोर आलेले आहेत. मला इतकं लक्षात आलं, तर मग मी लगेच काय करणार आहे, कृष्णा कल्ले आणि शांता आपटे हे दोन ऑप्शन एलिमिनेट केले. माझ्यासमोर राहिलं 1 आणि 2. जेव्हा असं मला चूज करायचं आहे 1 आणि 2 मध्ये, तर मी 2 ला प्रेफरन्स देणार आहे. आता माझ्यासमोर जेव्हा 2 ऑप्शन असतात, त्या ऑप्शन मधला कुठल्या ऑप्शनला जास्त प्रेफरन्स द्यायचा, खूप जणांना तो प्रॉब्लेम असेल की मी 50% उत्तरपर्यंत पोहोचतो आणि पुढे जाता येत नाही. तर राज्यसेवा असो किंवा संयुक्त पूर्व परीक्षा असो, या सगळ्यांचं अनालिसिस करून मी काही एक माझे लॉजिक डेव्हलप केलं, तर त्या ऑप्शनला जर आपण प्रेफरन्स दिले तर मॅक्झिमम वेळ आपलं उत्तर बरोबर येणार आहे. तर आता बघा, तुम्हाला उदाहरण द्यायचं तर सांगतो. इथे बघा, मी तुम्हाला काय आलेलं आहे, 1 आणि 2 पैकी माझं कन्फ्युजन असेल तर मी 2 ला प्रेफरन्स देणार आहे. 1 आणि 2 ला मध्ये कन्फ्युजन आहे तर मी 2 ला प्रेफरन्स देईन. करेक्ट. तसंच 1 आणि 3 ला मला कंपॅरिझन करायचं आहे तर मी 3 ला प्रेफरन्स देईन. ओके, 2 आणि 3 मध्ये माझं कन्फ्युजन होतंय तर मी 3 ला प्रेफरन्स देईन. ओके, बघा लक्षात घ्या. समजा की 1 आणि 4 मध्ये मला कंपॅरिझन करायचं आहे, मी 4 ला प्रेफरन्स देईन. ओके, तसंच पुढे अजून कुठला ऑप्शन राहिला का बघा, 2 आणि 4 आहे, याच्यामध्ये मी 2 ला प्रेफरन्स देईन. 3 आणि 4 आहे, याच्यामध्ये 3 ला प्रेफरन्स देईन. बघा, हे अशा जोड्या आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का मी कशाला प्रेफरन्स देतोय, 2, 3 ला. मोस्ट ऑफ ऑप्शन्स मध्ये 2, 3 आणि 1 आणि 4च्या केसमध्ये 4 ला देतोय. माझ्या कंपॅरिझन मध्ये किंवा 50% पर्यंत पोहोचलोय. आता कुठल्या ऑप्शनला चूज करायचं हे जर कन्फ्युजन असेल, तर हे जर तुम्ही बरोबर घेऊन गेलात तर 10 प्रश्नांपैकी तुमचे 6 ते 7 प्रश्न बरोबर येतील, 3 ते 4 प्रश्न चुकतील. ते खूप बेटर स्कोअर आहे, लक्षात घ्या. 2-3 नक्की चुकणार आहे त्या लॉजिकनुसार, पण मोस्ट ऑफ केसमध्ये तुमचं बरोबर येणार आहे. तर हे एक लक्षात घ्या. या लॉजिकनुसार या प्रश्नामध्ये मला 1 आणि 2 मध्ये सिमिलॅरिटी दिसली, 3 आणि 4 मी एलिमिनेट केले. 1 आणि 2 पैकी मला 2 ला प्रेफरन्स द्यायचं, या लॉजिकनुसार मी त्याला दिलं आणि मी उत्तर लिहिलं आशा भोसले, जे याचं उत्तर आहे. करेक्ट. तर आता पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम PPS विकसित केले आहे. आता हे तुमच्या नोट्समध्ये असेल नसेल
त्याच्याशी आपल्याला काही इथं घेणं देणं नाही, आपण लॉजिक बघतोय. आता हे जर ऑप्शन्स बघितले, ऑप्शन्स बघा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग, अर्थ मंत्रालय. ऑप्शन क्रमांक 1 लेंथीस्ट ऑप्शन आहे, याला मी सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन म्हणतो. ते स्वतः सांगते की मी उत्तर आहे, मला मार्क कर. असा सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन चूज करता आलं पाहिजे. याच्यामध्ये काय असतं, एक तर लेंथ तरी जास्त असते, किंवा कधी ब्रॅकेटचा वापर केला जातो, किंवा कधी एखादं युनिक नाव त्या ठिकाणी असतं, किंवा अजून जास्त काहीतरी एक्सप्लेन करून दिलेलं असतं. तर हे त्याचं एक एक्झाम्पल. आपण पुढे जाऊ तसं आपल्याला सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन काय ते आपल्याला कळेल. ओके, तर याचं उत्तर आहे 1. हा इथं लॉजिक काय झालं, सेल्फ एक्सप्लेन. ओके, मगाशी आपण लॉजिक काय बघितलं, सिमिलॅरिटी शोधली, त्या सिमिलॅरिटीमध्ये 2 इलिमिनेट केले, 2 राहिले, त्याच्यातलं आपल्याला एक कसं चूज करायचं आपण ती लिस्ट बघितली. करेक्ट. आता पुढे बघू. हा प्रश्न क्रमांक हा 9 आहे. तर याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NFRA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली. आता इथं मी असं अजून करते की माझ्या वाचण्यात नाही आलं किंवा मी विसरलेलो आहे, त्यावेळेस मला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा, मी सोडणार नाही. हा एक लक्षात घ्या, 100 पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट करून यायचे, 1/4 मायनस आहे, रिस्क घ्यायचीच आहे. इथे आपल्याला जर 60+ जायचं तर रिस्क घेणं गरजेचं आहे. तर रिस्क कशाच्या बेसवरती घेऊ शकतो आपण, एक तर पहिला आपला अभ्यास आणि दुसरी गोष्ट आपलं लॉजिक. ओके, हा इथं आपला उद्देशच लॉजिक डेव्हलपमेंट आहे. तर हा प्रश्न बघा, NFRA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली. अजय भूषण पांडे पहिलं ऑप्शन आहे, दुसरं आहे नंदन निलेकणी, तिसरं आहे अजिम प्रेमजी, चौथा आहे क्रिस गोपाल कृष्णन. अजय भूषण पांडे सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन. पुन्हा एकदा बघा, का सेल्फ एक्सप्लेन म्हणतो मी, अजय वडिलांचं नाव भूषण पांडे, सेल्फ एक्सप्लेन, फुल लेंथ आहे. बाकीच्या ठिकाणी बघा नाव आडनाव नाव आडनाव. ओके, त्याला अजय पांडे पण देता आलं असतं ना. अजय भूषण पांडे त्यांनी मुद्दा म्हणून आपल्याला हिंट देण्यासाठी तर दिली नसेल. तितकं लक्षात घ्यायचं, ऑप्शन काय सांगतो ते बघायचं नीट व्यवस्थित, त्याच्यावरून हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा, याचा आपल्या 2 गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. एक, प्रश्नामध्ये काय क्ल्यू मिळतो का, ऑप्शन मधून काय क्ल्यू मिळतो का, आणि आपले लॉजिक तिथं अप्लाय करता येतात का बघायचं आहे. हे झालं 9व्या प्रश्नाचं उत्तर. 10वं बघा, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली. एक रवींद्रन समिती आहे, ऑप्शन्स वाचून घ्या. IPL स्पॉट फिक्सिंग चौकशी समिती, पेगासस प्रकरणी चौकशी समिती, आधार कार्ड धोरण निश्चिती, यापैकी एकी नाही. ओके, आता मला इथं सिमिलॅरिटी काय सापडली, चौकशी समिती. करेक्ट. आता मी खालचे दोन्ही आउट केले, आता मला सिमिलर ऑप्शन सापडलेले आहेत. त्या 2 सिमिलर ऑप्शन पैकी मला एक निवडायचं आहे. तर आपण 1 आणि 2 पैकी मी काय लिहू, माझं कन्फ्युजन आहे पुन्हा. मगाशी आपण बघितलं 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर मी काय निवडतो, 2. ऑप्शन क्रमांक 2 ला मी प्रेफरन्स दिला आहे आणि माझं उत्तर आहे पेगासस प्रकरणी चौकशी समिती. करेक्ट. तर पुढचा प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. बघा, इथं क्ल्यू काय, H दिसतं मला. H पेपरमध्ये मी जेव्हा हा पेपर सॉल्व्ह करतो तो मला याच्याबद्दल क्ल्यू नव्हता MyCGHS काय आहे, पण वाचताना मला H दिसला. H फॉर हेल्थ इथे ये पाहिजे, H फॉर हेल्थ. ओके, हेल्थ वरनं मला क्ल्यू आली आरोग्य मंत्रालय. ओके, म्हणजे काय, प्रश्न नीट वाचायचा, तिथे काय क्ल्यू सापडतो का बघायचं, ऑप्शन मध्ये काय क्ल्यू सापडतो का बघायचं, त्यानंतर आपले लॉजिक्स अप्लाय करत जायचे आहेत. या लॉजिक नुसारच आपल्याला मार्क येणार आहेत. पाठांतरावरती आपण 50च्या रेंजमध्ये अडकू. ओके, पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा, 73 पॉलिटीचा. आतापर्यंत आपण करंट अपडेट्सचे प्रश्न बघितलेले आहेत. बघा, करंट अपडेट्स 2022चा 2021 मधले करंट अपडेट्स आहेत, तरी सुद्धा आपण 23 मध्ये आपण सॉल्व्ह करू शकलो लॉजिकच्या आधारावरती. ओके, आता एक पॉलिटीचा प्रश्न आहे. 73rd संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या. हे आपल्या वाचनात असेल, आपल्या लॉजिक नुसार किंवा आपल्या वाचनानुसार सुटलं तर वेल अँड गुड, नसेल तर आपल्याला लॉजिक कसं वापरायचं ते बघा. भूमी सुधार कायदा लागू करणे पहिलं स्टेटमेंट आहे. वन उद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे दुसरं स्टेटमेंट. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे तिसरं स्टेटमेंट. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. आता 4 आहेत. ओके, या ठिकाणी त्यांनी विचारलं की कोणते बरोबर नाही. तर इथं अजून एक लॉजिक, आपलं पुढचं लॉजिक लक्षात घ्यायचं की मिनिमम रिजेक्शन म्हणजे काय, दिलेले जे स्टेटमेंट आहेत ते विनाकारण इलिमिनेट करायचे नाहीत. जर मला माहितच आहे की हे स्टेटमेंट चुकीचं आहे तरच मी इलिमिनेट करणार आहे, अदरवाईज मी त्याला बरोबर धरून जाणार आहे. ओके, आपल्याला गॅरंटी पाहिजे की यस दिस इज रॉंग, मगच चुकीचं करा, नाही तर नाही. त्या मिनिमम रिजेक्शन असं आपण त्याला म्हणूया. आता इथे 4 मध्ये मला कुठल्याच स्टेटमेंटला इलिमिनेट करता येत नव्हतं, मग त्याच्यानुसार मी काय ठरवलं, मला बरोबर नाही निवडायचंय, तर मग कमीत कमी स्टेटमेंट वाले म्हणजे कमीत कमी चूक आहे असं दाखवणारे ऑप्शन्स कुठे आहे, 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला आहे. इथं एक बी फक्त चुकीचं म्हणतोय, इथे डी फक्त चुकीचं म्हणतोय. इथं ए आणि डी चुकीचं म्हणतोय आणि बी आणि सी मी इलिमिनेट केलं. ओके,
कारण मग इथं मॅक्झिमम स्टेटमेंटला मी चूक म्हणतोय आणि माझं लॉजिक काय, मिनिमम रिजेक्शनचं लॉजिक आहे. त्याच्यानुसार मी याला दोन्हीला एलिमिनेट केलं. आता बी आणि डी मध्ये मला निवडायचंय. करेक्ट. आता बी आणि डी मध्ये मी कसं निवडणार, पुन्हा 1 आणि 2चं कंपॅरिझन करताना मला 2ला प्रेफरन्स द्यायचा. मी 2 लिहिलं, जे माझं उत्तर आहे. म्हणजे 2 लॉजिक इथं वापरले आपण. पहिलं मिनिमम रिजेक्शन वाला, दुसरं 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन असताना आपण कशाला प्रेफरन्स जातात ते वाला लॉजिक. करेक्ट. ह्याच्यानुसार हा प्रश्न सुटतो. पुढचा आता जोडा लावा इतिहासाचा प्रश्न आहे. आता या गिरणी संघटना आहेत, गिरणी कामगारांच्या किंवा कामगार संघटना आहेत वेगवेगळ्या, ते आपल्याला माहिती असतात, आपल्या वाचनात आलं असेल. समाधान महाजन सरांचं पुस्तक असो किंवा इतर कठारे सरांचं पुस्तक असो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे रेफरन्स सापडतात. बट माझा इथं उद्देश आहे की असं समजा की मला काहीच माहित नाही याच्यातलं, तर मग मी ब्लाइंडली हा प्रश्न अटेम्प्ट करणार आहे, कारण मला सोडायचा तर हा नाहीये. त्यावेळेस मी ऑप्शन्स मध्ये एक लॉजिक शोधतो. ऑप्शन्स मध्ये मला 4 3 2 1 किंवा 1 2 3 4 कुठे सापडत आहे का. मला इथे 2 नंबरला 4 3 2 1 सापडलं, मी ते लिहिलं. हे आपलं एक नवीन लॉजिक मध्ये ऍड झालेलं आहे. पुढचा, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि त्यांचे अध्यक्ष विचारतात. हे आपल्याला पाठच आहे. बघा, प्रथम दुसरे तिसरे चौथे तर आपल्याला पाठ असतच. पण समजा की मला माहिती नाही, तर मग लॉजिकच्या आधारावरती हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. बघा इथे 3 3 3 4 आणि 4 सिमिलॅरिटी दिसते का मला. येस, मला सिमिलर ऑप्शन्स दिसत आहेत. बघा, पेपर सेटर कुणी असो, ऑप्शन सेट करताना तो सिमिलरिटी ठेवतो म्हणजे ठेवतोच, कारण ऑप्शन सेट करणं सोपं काम नाहीये. एक ह्युमन बिईंगचं नेचर म्हणा तुम्ही, त्याच्यानुसार तो सिमिलरिटी शोधण्याचा प्रयत्न करतो. तिथं काय सिमिलरिटी ते काढणं आपलं परीक्षार्थी म्हणून काम आहे. इथे मला दिसलं 3 4 3 4. हा, असंच प्रत्येक ऑप्शन मध्ये असेल का, नाही. असं मॅक्झिमम ऑप्शन्स मध्ये असेल. मॅक्झिमम टाइम आपल्या बरोबर येईल. काही वेळा चुकणार, गॅरंटेड चुकणार आहे. ओके. तर आता 1 आणि 2 मध्ये मला लिहायचे, कारण मला सिमिलरिटी सापडल्या 3 4 3 4. 1 आणि 2 मध्ये मी प्रेफरन्स देतो 2ला. त्यानुसार हा प्रश्न सुटेल. पुढचा प्रश्न बघा, संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणले. संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे. ठीक आहे, मला याच्यातलं काय माहिती नाही. ठीक आहे, स्टेटमेंट वाचलं, मी पुढे गेलो. संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. ठीक आहे, असेल सुद्धा. संथाळांचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला. ठीक आहे, हे आपण वाचलेलं पण असेल. ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला होता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये खूप नाव आहेत. बघा इथे कुठली नाव आहेत. ओ मॅली आहे, कानू आहे, सत्याचे राज्य स्थापना करायची आहे त्यांना, आणि पंजाब रिव्ह्यू आहे. हे जर माझ्या वाचनात आले असतील तर वेल अँड गुड. वाचनात आले नाहीयेत किंवा वाचून पण माझ्या लक्षात नाही, तर मग हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. तर आपलं लॉजिक मिनिमम रिजेक्शन स्टेटमेंट्सला, 4ही स्टेटमेंट्सला मी रिजेक्शन करायच्या वेळेस डाऊट घेणार नाही. मग त्याच्यानुसार मी ऑप्शन्स बघितले. इथं वरीलपैकी सर्व बरोबर असं कुठं ऑप्शन दिसतंय का, दिसत नाहीये. तर मग कमीत कमी चूक असणारे ऑप्शन्स कुठे आहेत. बघा, बी आणि डी 2च विधाने चूक म्हणतोय. इथं ए आणि सी 2 विधाने चूक म्हणतोय. इथे मात्र 3 विधाने चूक म्हणतोय. त्यामुळे मी ह्याला एलिमिनेट केलं आणि याला पण एलिमिनेट केलं, कारण इथे 3 विधाने चूक म्हणतोय, कारण माझ्या लॉजिकच्या अगेन्स्ट आहेत ना हे दोन्ही. ओके. तर आता 1 आणि 4 मध्ये आपण कशाला प्रेफरन्स देतो, 4ला. ती मागाची लिस्ट आहे, ती एकदा बघून घ्या तुम्ही मागे जाऊन. ओके. 1 आणि 4 मध्ये माझा प्रेफरन्स असणार आहे 4ला. ओके. त्या लॉजिकनुसार हा प्रश्न सुटतो. पुढे पुन्हा एकदा जोडा लावायचा प्रश्न आहे. बघा, गुप्त संघटना आहेत आणि त्यांचे कार्यक्षेत्र दिलेले आहेत. आता हे तुम्ही वाचून घ्या काय ते. तुम्हाला माहिती असेल तर ते सॉल्व्ह नक्कीच करायचं आहे. माहिती नसेल तर काय करायचं बघा. मी सिमिलरिटी पुन्हा शोधायला सुरुवात केली. मला सिमिलरिटी कुठे सापडते बघा. सी ला 1, ए ला 3 आणि ए ला 3. ओके. 1 आणि 3 मध्ये सिमिलरिटी सापडली. माझ्या डोक्यात एवढं आलं की 1 आणि 3 मध्ये उत्तर असणार आहे. 1 आणि 3 मध्ये मी कशाला प्रेफरन्स देतो, 3ला. उत्तर क्रमांक 3 आहे. ओके, करेक्ट. आता पुढे जाऊया आपण. गोपाळ गणेश आगरकरांची पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित होते. आपल्या सगळ्यांना केसरी मराठा माहित आहे, हे सुधारक पण माहित आहे. आता वऱ्हाड समाचार आणि स्वराज्य बद्दल मला काहीच आयडिया नाही. तर मग आपण काय करायचंय, याच्या वेळेस आपलं रूल आहे मिनिमम रिजेक्शनचा. खूप जणांनी काय केलं, ए आणि सी लिहून आले की जो चुकीचा ऑप्शन आहे, आयोगाने चुकीचं उत्तर दिलं, म्हणून मिनिमम रिजेक्शनचा रूल घेऊन जायचं. मी त्याच्यामध्ये बघितलं, मिनिमम रिजेक्शन नुसार मला 2 आणि 4 दिसत आहेत, ज्याच्यामध्ये ए आणि सी कंपल्सरी आहे तसे ऑप्शन इथे आहे, ए आणि सी. त्याच्यामुळे मी बी ला घेऊन गेलो, म्हणजे वराड समाचारला पण ऍड केलं आणि हे माझं उत्तर आहे. करेक्ट. तर त्याच्यानुसार आता पुढचं आपण बघूया. 36 झालंय, 37 वाला बघू आपण. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेले विधाने कोणाची आहेत. ओके. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. आता स्टेटमेंट्स कुणी कुणाचे त्याचं बघायचं आहे. इथं
प्रश्न नीट वाचायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर द्यायच्यात. बघा, ही दोन विरोधी राष्ट्र आहेत असं कुणाचं स्टेटमेंट आहे? ठीक आहे, मला माहिती नाहीये. पुढे वाचा. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थान अंमलात आणले पाहिजे, हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. हे कुणाचं स्टेटमेंट असू शकेल? एखादा ब्रिटिश अधिकारीच बोलू शकेल ना असं, किंवा ब्रिटिश व्यक्ती. तर बी ला ब्रिटिश व्यक्तीचं नाव कुठे आहे का? बघा, बी ला ब्रिटिश व्यक्तीचं नाव एकाच ठिकाणी, प्राचार्य बेक. हे माझं उत्तर आहे. करेक्ट. म्हणजे उत्तर क्रमांक 2 लिहायचं आपल्याला. नीट व्यवस्थित बघायचं, प्रश्न वाचायचा. उलट जास्त मोठा आणि अवघड प्रश्न खरं तर सोपा असतो. शांतपणे त्यावेळेस वाचायचं आणि आपल्याला उत्तर येऊन जातं. तर पुढचा प्रश्न. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेला ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय आहे? आता बघा, हा प्रश्न नीट वाचायचा. उद्देश काय आहे? किंवा व्हॉट वॉज द एम. वॉज या शब्दावरती लक्ष द्या. किंवा उद्देश काय आहे याच्यावरती शब्द दिला, म्हणजे हा एक वचन आहे. उद्देश एकच आहे असं तो सांगतोय प्रश्न. तर मग एकच असणारा ऑप्शन शोधायचा आहे. ऑप्शन क्रमांक माझ्यासमोर होतं 3 आणि 4. बरोबर आहे. आता मी 1 ला इलिमिनेट करतो, 2 ला इलिमिनेट करतो. आता मला 3 लिहायचंय किंवा 4 लिहायचंय. सी काय म्हणतो? लोकशिक्षण. आणि डी काय म्हणतो? धार्मिक शिक्षण. ह्या 2 गोष्टी आहेत. तर या दोन्हीपैकी मला आधी तिथं प्रश्नातलं किंवा ऑप्शन्स मध्ये लक्ष द्यायचंय. आता इथं ईस्ट इंडिया असोसिएशन असल्यामुळं धार्मिक शिक्षणचा ऑप्शन्स मी इलिमिनेट केला पाहिजे आणि लोकशिक्षणला प्रेफरन्स दिला पाहिजे. उत्तर क्रमांक 3 आहे. हे पहिलं. जर तुम्हाला इथंही कन्फ्युजन होत असेल तर मला काय लिहायचंय? तर आपलं काय लिहायचंय? 3 आणि 4 मध्ये मी पुन्हा 3 ला प्रेफरन्स देतो आणि माझं उत्तर 3 आहे. करेक्ट आहे. या लॉजिकनुसार जर गेलं तरी ते उत्तर 3 आहे. 3-4 मध्ये कंपॅरिझन केलं की प्रेफरन्स 3 ला देणं आणि उत्तर ते येतं. पुढचा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके, हिच्याशी संबंधित व्यक्ती बघायचे आहेत. ओके, पुन्हा आपलं लॉजिक काय? मिनिमम रिजेक्शनचं लॉजिक आपल्याला वापरायचं आहे. तर त्याच्यानुसार मी ए आणि बी इलिमिनेट केलं. ओके, कारण इथे मॅक्झिमम स्टेटमेंटला तो चुकीचं म्हणतोय, इथे मिनिमम स्टेटमेंटला चुकीचं म्हणतोय. म्हणजे मिनिमम रिजेक्शनच्या रूलनुसार हे 2 स्टेटमेंट आहेत. मग पुन्हा 1 आणि 2 मध्ये आपण कोणाला घेतो? 2 ला. उत्तर आहे तो. करेक्ट. पुढे. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना. हा, आता इथे एक लॉजिक बघा, नवीन लॉजिक आता आपण बघूया. तर याच्यामध्ये असा जर ऑप्शन आला असेल, महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाची स्थापना, आणि खाली नंबर्स दिले तर तिथे वर्ष आहेत. नंबर्स कुठल्याही पद्धतीचे असतील तर वर्षाच्या स्वरूपात आहेत. 86, 87, 88 आणि 83. अशा वेळेस मी काही पेपर अनालिसिस केल्यानंतर मला असं सुचलेलं एक लॉजिक आहे. ते मॅक्झिमम वेळा बरोबर येईल, काही वेळा नक्की चुकणार आहे, पण मॅक्झिमम वेळा बरोबर येणार आहे. यावेळेस आपण काय करायचं? यांना असेंडिंग ऑर्डरनं चढत्या क्रमाने मांडायचं. कसं? पहिल्यांदा 83 आला, नंतर 86 आला, 87 आला, 88 आला. मी चढत्या क्रमानुसार असेंडिंग ऑर्डरनं त्यांना मांडून घेतलं आहे. अशा वेळेस जे 2 नंबरला येतं, म्हणजे आपण त्याला सेकंड लोएस्ट म्हणूया, त्याला मी प्रेफरन्स देईन आणि ते उत्तर लिहिन. ह्याच्यानुसार 86 माझं उत्तर आहे. ओके, समजलं? हे नवीन लॉजिक आहे. आपण पुढे अजून बघूया. पुढचं. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? आता ऑप्शन्स बघा. 9%, 8.4%, 7.3%, 9.34%. आता 9.34 ला मी म्हणेन की सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन आहे. ते स्वतः सांगते की मी उत्तर आहे. कसं? बाकीच्या ठिकाणी पॉईंट नंतर एकच आकडे आहेत, पॉईंट नंतर इथे 2 आकडे आहेत. तो स्वतः सांगतो की आय एम द आन्सर. सेल्फ एक्सप्लेन्ड म्हणजे ते लिहिलं पाहिजे आपण. त्यामुळे उत्तर क्रमांक 4 आहे. पुढे. मार्च 2020च्या अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक आहे? आता जर तुम्हाला माहिती असेल कर्नाटकमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे किंवा गुजरातमध्ये, तर तेच लिहा. बट तुम्हाला माहितीच नाही, तशा वेळी जर ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राला प्रेफरन्स द्या. असे काही प्रश्न दुसऱ्या 21-20च्या पेपरमध्ये पण आहेत, आपण नंतर त्यावेळेस बघूया. तर मला ह्याचं उत्तर माहिती नव्हतं. मी माझ्या लॉजिकनुसार महाराष्ट्र प्रेफरन्स दिला आणि तेच उत्तर का लिहिलं पाहिजे? जिथं महाराष्ट्र अग्रेसर आहे त्याच्यानुसारच प्रश्न टाकेल ना. हा प्रश्न कदाचित इकॉनॉमिक सर्व्हे मधून आलाय आणि इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये महाराष्ट्राचं गुणगान असणार आहे. त्याच्यामुळे त्या लॉजिकनुसार इथं आपण महाराष्ट्र लिहिणं अपेक्षित आहे. करेक्ट. पुढचा प्रश्न. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या टिमटिम शहरी केंद्रासाठी 2,217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.
वायू प्रदूषणाबद्दलचा तुमच्या करंटमध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये असेल तर ठीक आहे, पण शहरं इतके आपल्या लक्षात राहत नसतात. मग आपलं लॉजिक मगाचं चढता क्रम किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये मी मांडलं 32, 42, 52, 62. त्याच्यातला 2 नंबरचा कोण आहे? 42. सेकंड लोवेस्टला मी प्रेफरन्स दिलं आणि उत्तर 42 आहे. करेक्ट. पुढचा प्रश्न पुन्हा जोडा लावाचा प्रश्न आहे बघा. आता मी काही हा प्रश्न काही वाचत नाही, मला फक्त जे मुद्दा सांगायचा तो बघतो. सिमिलॅरिटी मी शोधली आहे. 1 आहे, 1 आहे, 4 आहे आणि 4 आहे. माझ्याकडे 1 आणि 3 सिमिलर ऑप्शन आहेत. मग 1 आणि 3 मध्ये मी कुणाला म्हणतो? मी 3 ला प्रेफरन्स देतो. 1 आणि 3 मध्ये 3 ला प्रेफरन्स देतो. मग माझं उत्तर काय असलं पाहिजे? 3. करेक्ट. तर पुढे कॅगचा प्रश्न आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकांना पूर्वनी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून टिमटिम दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावरती हे टिप्पणी करू शकतात. हा प्रश्न अवघड कॅटेगरीतला पक्ष आहे. हा तुमच्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्या पुस्तकात असेल मला वाटत नाही. आता हा मला सॉल्व्ह तर करायचा आहे. पुन्हा मी मागाचं सेम लॉजिक लावेन. दिलेले नंबर्स असेंडिंग ऑर्डरने मांडले. 30, 60, 90, 120. सेकंड लोएस्ट कोण आहे? 60. मग मी 60 मारलं. तुमच्या लक्षात येतं का बघा? असे प्रश्न सोडून द्यायचं किंवा त्यावेळेस जे वाटेल ते मारण्यापेक्षा एक आपलं लॉजिक डेव्हलप करू ना. ते लॉजिक आपण फिक्स धरून ठेवलो तर आपली अॅक्युरेसी पण करेक्ट येऊ शकते. या लॉजिकनुसार गेलो तर मी तुम्हाला सांगतो की 10 पैकी तुमचे 6 ते 7 प्रश्न बरोबर येतील, 3 ते 4 प्रश्न चुकतील. की तुम्ही बघा, अप्लाय करून बघा, हे लॉजिक तुमच्या लक्षात येईल. करेक्ट. पुढचा आता आहे एक योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. सप्टेंबर 2001 मध्ये सुरू झाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये सुरू झाली. ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. कोणते योग्य आहे? आता अशा वेळेस जर तुम्हाला योजनांचे वर्ष पाठ असतील तर वेल अँड गुड, नसेल तर मिनिमम रिजेक्शनचा रूल वापरायचा. कुठल्या स्टेटमेंटला चुकीचं करायचं नाही. त्यानुसार मी खाली बघितलं, ऑल ऑफ दी अबोव मला दिसलं नाही. मग मिनिमम रिजेक्शन नुसार मॅक्झिमम बरोबर असणारं ऑप्शन कुठं आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 आहे. त्यामुळे मी 1 आणि 2 आउट केलं आणि 3 आणि 4 मध्ये मला लिहायचंय. तर माझ्या लॉजिकनुसार 3 आणि 4 मध्ये कंपॅरिझन करताना मी 3 ला प्रेफरन्स देतो आणि मी 3 लिहिलं, जे की उत्तर आहे. करेक्ट. पुढचा प्रश्न 2016 मध्ये एन के सिंग समिती आहे बरं का. हे एन के सिंग समिती कशाशी संबंधित होती? ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 सेल्फ एक्सप्लेन ना. इतकं लांब लचक ऑप्शन्स त्याने दिले आणि ते स्वतः सांगते की आय एम द आन्सर. सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन. पुढे भारतात 1980 ते 85च्या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? सेम कोणती कारणे आहेत? अनेक कारण असणार आहेत. माझं लॉजिक आहे मिनिमम रिजेक्शन. दिलेले स्टेटमेंट मी मॅक्झिमम बरोबर धरतो. त्याच्यानुसार ABC बरोबर आहे, BCD बरोबर आहे. त्यामुळे मी 1 आउट केलं, 2 आउट केलं. तर 3 आणि 4 मध्ये मला लिहायचंय. मी कशाला प्रेफरन्स देतो? 3 ला आणि माझं उत्तर आहे 3. करेक्ट. पुढे राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? आता बघा ऑप्शन्स आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पंचवार्षिक योजना. सिक्वेन्स मध्ये जोडा पुन्हा त्याला. पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे. आणि सेकंड लोएस्ट कुठला आहे? दुसरी. माझं उत्तर आहे दुसरी. येतंय का बघा? किती वेळा हे लॉजिक अप्लाय होतं आणि किती वेळा हे बरोबर येतंय. तुम्हाला कदाचित त्याच्यावरती विश्वास बसणार नाही. आता तुम्ही स्वतः सॉल्व्ह करचाल आणि हे लॉजिक लावत जाचाल तेव्हा तुमचं लॉजिक बिल्ड होईल. हे का वापरायचंय? तुम्ही त्यावेळेस वाटेल ते उत्तर लिहिणार तर ते चुकणार. त्यामुळे एक फिक्स लॉजिक आपल्याला डेव्हलप करायचं आहे. ओके. यानुसार हा प्रश्न बरोबर आहे. आता पुढे जाऊया आपण. इथे बघा, इथे काय लॉजिक लावायचं आहे? जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? आता तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल तर ऑप्शन तरी बघा. ऑप्शन मध्ये काय? NO3 NH4 NO3. उलट केलं इथे सिमिलॅरिटी. इथे काय लॉजिक लावणार आहे? सिमिलॅरिटी इन द ऑप्शन. उलट केलंय. मग माझं काय? 1 आणि 3 मध्ये मी कशाला प्रेफरन्स देणार? 3 ला. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. येतं का लक्षात तुमच्या? बघा किती असे प्रश्न आहेत. जवळपास 40 प्रश्न मी इथं काढलेत एका पेपरमध्ये. ते तुमच्या लॉजिक वरती तुम्हाला मार्क देणार आहेत. ओके. पुढे मी हे लॉजिक सांगतोय, बट याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं पेपर लॉजिकवर सोडणार आहात. अजिबात नाही. आपल्याला आपला जो बेसिक अभ्यासक्रम आहे, बेसिक पुस्तक आहेत, ती तर वाचायचीच आहेत. नाहीतरी पूर्ण पेपर लॉजिकवर सोडलं तर काय अर्थ नाही. बेसिक तो अभ्यास करायचा प्लस आपलं लॉजिक लावायचं. मग आपण 60+ गॅरंटेड जाऊया. ओके. पुढे ज्या झाडांची बी उघडी आहे ती झाडे कोणत्या गटात मोडतात? बघा ऑप्शन्स मध्ये सिमिलरिटी शोधा. आहे का सिमिलरिटी?
अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये मला सिमिलरिटी सापडते का? स्पर्म आणि स्पर्म. इथे काही सिमिलर ऑप्शन नाही आहेत, हे दोन आउट केले. मग 1 आणि 2 मध्ये काय वापरतो आपण सिमिलरिटी असेल तर? 2. ओके, मगाचा जो चार्ट पुन्हा तुमच्या समोर लिहून ठेवा हवं तर. 2 नंबर मी निवडलं आणि ते लिहिलेलं आहे. करेक्ट. म्हणजे सिमिलरिटी आणि आपल्या लॉजिक नुसारचा प्रेफरन्स. ओके, आता हा गणिताचा प्रश्न आहे. आता बघा, गणिताचे 15 प्रश्न असतात. वेळ मिळत नाही, हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. 1 तासात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्यावेळेस तुम्ही सगळे गणिताचे प्रश्न वाचून सॉल्व्ह करणार नाहीये, शक्यच नाही. त्यावेळेस कुठे लॉजिक लावता येतं का बघा, किंवा वेळच राहिला नाही तर शेवटचे 5 मिनिटं राहिले पण मला मार्क करायचे आहेत, तर काय करायचं मग? लॉजिक. आता इथून गणिताचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर हा बघा, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळत असेल तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळतात? हे तुम्ही वेन डायग्रामने सॉल्व्ह करू शकता, नो डाऊट. केलात तर वेल अँड गुड. नाही तुम्हाला मार्कच करायचंय, तुमच्या हातातून पेपर काढून घेत आले, तेव्हा काय विचार करायचा ते मी तुम्हाला सांगतोय. ऑप्शन्सला पुन्हा एकदा असेंडिंग ऑर्डरनं मारा. हे कधी करतो मी? जेव्हा खाली नंबर असतील तर त्या नंबरमध्ये एक पॅटर्न आहे, एक सिक्वेन्स आहे, एकानंतर एक आहेत किंवा काहीतरी एक पॅटर्न दिसतोय, तेव्हाच हे ऑप्शन वापरायचं, हे लॉजिक वापरायचं. आता मी या सगळ्या नंबरला सगळ्यात शेवटी सुरुवातीला 5 येतोय, नंतर 10 आहे, नंतर 15 आहे, नंतर 20 आहे, मांडलं. मग त्यातला 2 नंबरचा घेतला, सेकंड लोवेस्टला प्रेफरन्स दिला आणि ते माझं उत्तर आहे 10. करेक्ट. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. आता इथे काहीतरी एक प्रश्न दिले, ठीक आहे, ते तुम्ही प्रश्न वाचून घ्या. पण मला ऑप्शन्स दिसले, -11 +11 सिमिलरिटी दिसली. मला कळलं की 1 आणि 2 मध्ये उत्तर, मी याला इलिमिनेट केलं. आता मी -11 लिहू का 1 लिहू? तर वरती बघितलं, मला इथं दिसलं की -1 आणि 12 पर्यंत असतील तर सक्सेस दर्शवणारी पूर्णांकाची बेरीज किती? इथे स्वतःच तो सांगते की उत्तर मायनस असणार आहे. प्रश्न सुद्धा कधी कधी आपल्याला उत्तर देऊन जातो, त्याच्यानुसार मी 1 लिहिलं आणि 1 माझं उत्तर आहे. करेक्ट. पुढचा प्रश्न. आता बघा, 2022च्या ए सेट मध्ये शेवटी 5-6 गणित होते. 96 पासून सगळे गणित आहेत किंवा 6 गणित आहेत आणि समजा की माझ्याकडे वेळच नाही, आता मला सॉल्व्ह करायचं लॉजिक नुसार. तर मग आपलं हे लॉजिक किती वेळा काम येतं आणि किती वेळा नाही येतात त्याचा एक डेमो बघा. असेंडिंग ऑर्डर सगळ्या ठिकाणी नंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे. ओके, तर मी काय केलं, असेंडिंग ऑर्डर मांडणार आहे आणि सेकंड लोएस्ट लिहिणार आहे. तर इथे बघा मी काय केलं, 47, 37, 48 आणि 49. इथं काय करणार आहे मी, 37, 47, 48, 49. माझ्या लॉजिक नुसार मी लिहिलं 47, पण आहे उत्तर 49. ओके, म्हणजे इथं माझं लॉजिक चुकलं. मी मग काय सांगितलं तर चुकणार आहे. ओके, पुढचा बघा, इथे 36, 2 नंबरला 40, 3 नंबरला 50, सॉरी 3 नंबरला 45 आणि 50. बरोबर आहे. मी काय लिहिलं पाहिजे, 40 सेकंड लोएस्ट. उत्तर आहे माझं 40. वरचं चुकलं तर खालचं बरोबर आलं. ओके, पुढचा 98 वाला प्रश्न बघा. आता हे तुम्ही तुमच्या गणितानुसार सॉल्व्ह करू शकतो, यात काही डाऊटच नाहीये. पण आता मी फक्त माझं लॉजिक सांगण्यासाठी तुम्हाला सांगतोय. दिलेले ऑप्शन्स मी असेंडिंग न मारतो. 1900, 2000, 2011, 2020, 2000 मी लिहिणार आहे, जे की माझं उत्तर आहे. पुढचा आता याच्यामध्ये 99 मध्ये बघा, 4.2, 4.8, 5, 5.6, 4.8 मी लिहिणार आहे, म्हणजे माझं उत्तर आहे. ओके, तर इथे ऑप्शन्स दिलेले 30, 40, 45, 60. मी लिहिणार आहे 40, पण उत्तर आहे 60. हे चुकणार आहे. ओके, म्हणजे बघा 6 प्रश्नामध्ये 2 चुकतायत, 4 बरोबर येत आहेत. काय हरकत आहे? प्रश्न पत्रिका सोडून देण्यापेक्षा अटेम्प्ट करून या लॉजिक नुसार जायचं आहे. तर हे लॉजिक एकदा डोक्यात ठेवा आणि त्यानुसार प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. तुमचे नक्की 15 ते 20 मार्क वाढतील या लॉजिक नुसार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पुन्हा नंतरच्या व्हिडिओला आपण नक्कीच भेटूया. तर आज आपण जवळपास जे 40 प्रश्न बघितलेले आहेत याच्यावरती पुन्हा प्रॅक्टिस करा आणि नंतर पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया. धन्यवाद. थँक्यू.